जी ॲडव्हान्स हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असते की आपण एक क्रॅक करायला पाहिजे आणि अतिशय उत्कृष्ट उन्हाने क्रॅक करायला पाहिजे आणि आपलंही नाव, आपलं होमटाऊन असो, आपला जिल्हा असो, आपलं राज्य असो किंवा आपला देश असो यामध्ये गाजायला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी त्यासाठी धडपडत असतो, मेहनत करत असतो. जी ॲडव्हान्स ही अशी परीक्षा आहे जिथे सरकारही म्हणते की युपीएससी नंतर सर्वात कठीण ही परीक्षा आहे. सुमारे 18 लाख ते 20 लाख विद्यार्थी यासाठी परीक्षेसाठी बसत असतात आणि काही किंचित हजारांच्या घरामध्ये विद्यार्थी हे IIT जे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असते आपण या ठिकाणी शिक्षण घ्यायला पाहिजे ज्याकरिता उत्तीर्ण होत असतात. आता आनंदाची बाब म्हणजे आपले होमटाऊन पुसद, पुसदमध्येच राहून पुसदमध्येच शिक्षण घेऊन आपल्या पुसदच्याच सुपुत्राने चक्क IIT मध्ये सिलेक्शन करिता तो पात्र झालेला आहे. आता त्याच विद्यार्थ्याची आपण एक छोटेखानी अशी एक मुलाखत घेणार आहे. चला तर मग सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन. आता आपण तुझ्या जर्नीपासून सुरुवात करू. आता ज्याप्रमाणे म्हटलं जाते की जी ॲडव्हान्स जी सर्वात कठीण परीक्षा असते, नेमक्या याची तयारी कशा प्रकारे केली हे संपूर्ण आम्हाला माहिती दे. सुरुवात तुझ्या नावापासून कर. माझं नाव अर्थ संदीप वाघेला. मी ज्ञानदीप अकॅडमी याचा विद्यार्थी आहे. सर्वप्रथम मी 9वीमध्ये इथे ॲडमिशन घेतले होते. 9वीत फाउंडेशन आणि स्टेट बोर्ड या दोघांची कोचिंग मी केली होती. फाउंडेशनमध्ये मला एवढी आवड आली की मी JEE अशा मोठ्या एक्झामसाठी मी तिथून सुरुवात केली. 9वी आणि 10वी संपल्यानंतर मला असं वाटू लागलं की बाहेरगावी जाऊन शिक्षण घ्यावं, पण पुसदमध्येच एवढी चांगली कोचिंग असून आपण बाहेरगावी जावं हे तर शक्य नाही. तर मी 11वी आणि 12वी ज्ञानदीप अकॅडमीमध्येच कंटिन्यू केलं आणि इथले टीचर्स यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिलं की मी JEE ॲडव्हान्स किंवा JEE मेन्स यासारख्या मोठ्या एक्झाम क्रॅक करू शकतो. पुसदमध्ये राहून JEEचा अभ्यास करणे किती आव्हानात्मक होतं. ज्याप्रमाणे आता म्हटलं जाते, तूही थोडा उल्लेख केला की बाहेर गावामध्ये जाऊन किंवा मोठ्या शहरामध्ये जाऊन तू टीचिंग करू शकला असता, परंतु तू पुसदच निवडले. तर नेमकं या मागचा विषय काय आहे हे स्टोरी आम्हाला सांग. नाही, पुसद कसं आपलं होम टाऊन आहे आणि आपलं होम ॲडव्हान्टेज घेणं हे माझ्यासाठी म्हणजे मला असं वाटू लागलं की होम ॲडव्हान्टेज घेणं चांगलं राहील. तर मी म्हणूनच इथं कंटिन्यू केलं आणि इथले मला तर माहित होतं की हे JEE ॲडव्हान्स किंवा JEE मेन्स असो कोणती एक्झाम असो त्याच्यासाठी स्वतःची जिद्द पाहिजे, कारण स्वतःच्या जिद्दाशिवाय काहीच होत नाही. म्हणून त्यासाठी मी पुसदच निवडलं, कारण मला असं अंदरूनच वाटू लागलं की मी पुसदमध्ये राहूनच JEE ॲडव्हान्स क्रॅक करू शकतो. ज्याप्रमाणे आता प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की आपल्या पुसद शहरामध्ये मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, टीचिंग करणाऱ्या संस्था आलेल्या आहेत. हे बाहेर राज्यामधून सुद्धा आलेल्या आहेत. परंतु तू निवडलं आपलं होमटाऊन, आपल्या पुसद शहरातील ज्ञानदीप अकॅडमी. नेमकं त्यांनी तुझ्या या शिक्षण प्रवासामध्ये कशा प्रकारे सहकार्य केलं ते आम्हाला सांग. ज्ञानदीप अकॅडमीमध्ये 11वी-12वीसाठी बाहेरून टीचर्स आणले होते. जसं की पडगिलवार सर हे तर आपल्या पुसदचेच होते, खूप मोठे टीचर्स आहे. मॅथमॅटिक्स या म्हणजे मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचे टीचर होते. प्रेम जोशी सर हे बाहेरगावीतून आलेले आहे आणि खूपच सुपर फॅकल्टी आहे. केमिस्ट्रीसाठी पण अनुराग श्रीवास्तव सर होते, खूप चांगले टीचर्स होते पण, आणि अतिशय खूप चांगली टीचिंग आणि टेस्ट पेपर्स पण सुद्धा खूपच चांगल्यारीत्या म्हणजे प्रॅक्टिस करून घ्यायचे. आणि बाकी तर आपलं बाकी सर्व गोष्टी तर चांगले होतेच. मॉड्यूल वगैरे पण खूप चांगल्या काय म्हणते आपल्या अप्लिकेशन्स आणले होते, तर त्यानं पण मला खूप हेल्पफुल गेलं. ज्याप्रमाणे आता मी सुरुवातीला म्हटलं होतं की जी ॲडव्हान्स UPSC नंतर सर्वात कठीण परीक्षा ही समजली जाते. तर नेमकं तुझं अभ्यासाचं शेड्यूल कसं राहायचं, किती तास तू नेमका अभ्यास करायचा याबद्दल आता आम्हाला माहिती दे. माझं तर असं काही नाही की जे शेड्यूल लावूनच अभ्यास करावं, कारण किती शेड्यूल बनवले तर ते 1-2 दिवस चालते, त्याच्यानंतर तर चालत पण नाही. माझं तर असं म्हणणं आहे की मज्जे करून अभ्यास करायचा, असं जास्त लोड घ्यायचा नाही अभ्यासाचा. बस तेवढंच आहे की लास्टच्या म्हणजे एक्झाम यायच्या 2-3 महिन्यापूर्वी तरी खूप चांगला अभ्यास करावा, कारण जे आपण एक्झामसाठी तयारी कराल ते एवढी सोपी तर आहे नाही ना. तर असं काही नाही, रेग्युलर शेड्यूल म्हटलं तर 3-4 तास तर आपलं म्हणजे 4-5 तास तर कोचिंगमध्ये जाते आणि सेल्फ स्टडी 2-3 घंटे जे शिकवलं त्याला रिवाईज करणं, बाकी टेस्ट जे झाले त्याला ॲनालिसिस करणं. एकीकडे आपण बघतो की जेवढा कठीण अभ्यास
तेवढं आपल्या डोक्यावर टेन्शन असते. तर कधी तुझा असा प्रसंग आलाय की तुला कधी निराशा आली, कधी मनात असे विचार आले की आपण नाही करू शकत नाही, तर नेमका तो कधी प्रसंग आला आहे का, आणि तू त्याच्यावर कसं मात केलं नेमकं, आणि जेणेकरून आता तुला एवढा चांगला रिझल्ट भेटला, तर तो जर्नी सांग आम्हाला. नाही, आपण कसं 11th-12th मध्ये आपण प्रवास आपण सुरू करत असतो, तर सर्वप्रथम आपल्या समोर 11th असते. 11th कसं पहिले स्टार्टिंगला आपल्याला सोपं वाटते, आपल्याला तर एवढं वाटते की आता तर झालं, आता तर ऍडव्हान्स असंच क्रॅक होऊन जाईल. पण ते धीरे धीरे थोडं टाइम लागते. पण 11वीच्या लास्ट पर्यंत असं वाटते की आता होतच नाही. तर ते माझ्या याच्यात पण ते जर्नी आली की 11th नंतर वाटू लागले की आता होईल की नाही. पण माझ्या एवढ्या याच्यात म्हणजे माझ्या याच्यात जिद्द होतं की मी 12th मध्ये मग डबल मेहनत केली 11th पेक्षा. तर त्याच्यामुळे मला म्हणजे स्कोअरमध्ये माझा बूस्ट झाला. तुझ्या या यशामागे नेमकी प्रेरणा कोणाची होती? प्रेरणा तर टीचर्सची तर होतीच, त्याच्यासोबत मी आई वडिलांचाही धन्यवाद करतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की आपला मुलगा पुसदमध्ये राहून जेई ॲडव्हान्स सारख्या एक्झाम क्रॅक करू शकतो. तर त्यांनी मला काय म्हणते मोटिवेशन दिलं, तर त्याबद्दल त्यांचाही मी धन्यवाद करतो. आणि सर्व टीचर्सचं तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, त्यांचं तर खूप खूप धन्यवाद आहे. तुझे पुढचे लक्ष काय राहील नेमके आता? आता IITचं जाणं पहिलं लक्ष होतं. आता त्याच्यानंतर मोठ्या अजून पण खूप इन्स्टिट्यूट आहे, पण त्याच्यासाठी पहिले तर चांगली आपल्या भारतातलीच इन्स्टिट्यूट क्रॅक करा लागते. तर त्याच्यात तर आहेच, आता समोर जाऊन पाहू एक्सप्लोअर करायसाठी भेटेल तर. ज्याप्रमाणे आता पुसदमध्ये सुद्धा जे ॲडव्हान्सची तयारी करणारे भरपूर विद्यार्थी आहे, नेमकं तू त्यांना काय संदेश देशील? माझं तर तेवढाच संदेश राहील की आपल्या पुसद छोटं शहर आहे मानतो मी, ग्रामीण भागातली खूप सारे विद्यार्थी आहे, त्यांचेही खूप मोठं लक्ष असेल. पण ते अंदरून त्यांना असं वाटते की नाही बाई, पुसद सारख्या छोट्या शहरात मध्ये राहून त्यांचं होणार नाही. तर मी तशा विद्यार्थ्यांना हेच म्हणतो की पुसदमध्ये राहून आपण कोणती मोठी एक्झाम क्रॅक करू शकतो. ते UPSC काऊन नाही असो, जे ॲडव्हान्स तर क्रॅक म्हणजे जे ॲडव्हान्स तर आहेच मोठी एक्झाम, त्याच्यासोबत कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण पुसदमध्ये राहून पण करू शकतो. फक्त मनातून जिद्द पाहिजे, तर आपण कोणतेही स्वप्न आपले पूर्ण करू शकतो. ज्ञानदीप अकॅडमी येथील शिक्षणाबद्दल तू माहिती दिलेली आहेच. नेमकं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याकडे कशा प्रकारे बघायला पाहिजे, जेणेकरून पुसदमधून आज तू एक अतिशय उत्कृष्ट निकाल लावून IIT साठी पात्र झालेला आहे, आणि भविष्यातही असेच हिरे पुसदमधून निघायला पाहिजे. तर नेमकं ज्ञानदीप अकॅडमी याच्याकडे तू बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा कशा प्रकारे ठेवायला सांगशील? नाही, पालकांना तर मी म्हणजे तेवढंच म्हणणार की मुलांवर एवढं प्रेशर टाकू नका की बाहेरगावी जाऊनच होईल. खूप सारे मुलं या दबावानंच म्हणजे पॅरेंट्स काय म्हणेल पुसदमध्ये राहून करत आहे, त्या दबावानंच मुलं बाहेरगावी जातात, त्यांना एकटं राहावं वाटते. तर माझं तर तेवढंच म्हणणं आहे की घरी राहून होम ॲडव्हान्टेज घ्या, तुम्ही आई वडिलांसोबत राहा, घरचं जेवण खा मस्त, आणि होऊन जाते असं. ज्याप्रमाणे आता महत्वाची बाब म्हणजे यानंतर आपण जे आई वडील आहे त्यांची ही मुलाखत घेणारच आहे, परंतु आपला हा विद्यार्थी पुसदसाठी आदर्श आहे. घरी राहूनच, आणि महत्वाचं म्हणजे आपल्या पुसद येथीलच जे ज्ञानदीप अकॅडमी ही जी शिक्षण संस्था आहे, येथे शिक्षण घेऊन IIT साठी पात्र झालेला आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. अगदी खूप छान आपली मुलाखत झालेली आहे. धन्यवाद. तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.